नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे नागरिकता। भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये नागरिकता दिली आहे। आर्टिकल 5 ते 11 हे आर्टिकल नागरिकताच्या संबंधित आहे। तर एखाद्या देशाचे सदस्य म्हणजेच त्या देशाचे नागरिक देशाच्या साधन संपत्तीवर या देशाच्या नागरिकांचा अधिकार असतो। हे नागरिक मिळून आपला देश बनवतात आणि मग हे नागरिक आपल्या देशासाठी झेंडा, राष्ट्रीय गीत, राष्ट्रगान हे सर्व ठरवतात। म्हणजे प्राधान्य हे नागरिकांनाच दिलं जातं। भारतामध्ये पण भारतीय नागरिकांना काही विशेष अधिकार देण्यात येतात जे की इतरांना मिळत नाही। त्यामध्ये मूलभूत अधिकारांमधले कलम 15, 16, 19, 29 आणि 30 यामध्ये काय दिलंय ते आपण ज्यावेळेस मूलभूत अधिकार बघू त्यावेळेस बघू, फक्त एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर राजकीय अधिकारामध्ये मतदान करण्याचा अधिकार, निवडणूक लढवण्याचा अधिकार, तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असे संविधानिक पदे धारण करण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त होतात। मित्रांनो, आपल्या संविधानाने 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी आपलं संविधान लागू करण्यात आलं होतं, या तारखेपर्यंत कोण भारताचा नागरिक असेल याबद्दलच माहिती दिली आहे। आणि यानंतरसाठी संविधानाने भारताच्या संसदेला अधिकार दिलाय की संसद नागरिकतेबद्दल कायदा करू शकते। कलम 5 नुसार भारतात राहणारे म्हणजे त्यांच्याकडे भारताचा अधिवास आहे। आजकाल जसं आपण अधिवासचं डॉक्युमेंट काढतो डोमोसाईल, त्यावेळेस तशा डॉक्युमेंटची गरज नव्हती। जर व्यक्ती भारतात राहत असेल तर त्याच्याकडे भारताचा अधिवास आहे हे मानण्यात आलं। आणि यासोबतच तो व्यक्ती स्वतः किंवा त्याचे पालक म्हणजे आई वडील यापैकी कोणीही किंवा त्याचे आजी आजोबा यांच्यापैकी कोणी जर अनडिवायडेड भारतामध्ये म्हणजे आजचा भारत प्लस पाकिस्तान आणि प्लस बांगलादेश यापैकी कुठेही जन्मलेला असेल तर तो व्यक्ती भारताचा नागरिक आहे असं मानण्यात आलं। कलम 6 मध्ये पाकिस्तानमधून भारतात आलेल्यांच्या नागरिकतेबद्दल दिलंय। यानुसार जर व्यक्ती स्वतः किंवा त्याचे आई वडील या दोघांपैकी कोणीतरी किंवा त्याचे आजी आजोबा यापैकी कोणीतरी यांचा जन्म जर अविभाजित भारतामध्ये झाला असेल आणि यासोबत 19 जुलै 1948 ही तारीख फिक्स करण्यात आली। ॲक्च्युअल मध्ये या तारखेपासून परमिट सिस्टीम सुरू झाली होती। म्हणजे जर तुम्हाला देशाबाहेर जायचं असेल तर तुम्हाला परवानगी आवश्यक होती। तर यानुसार जर तो व्यक्ती या तारखेच्या आधी भारतामध्ये आला असेल तर त्याला भारताची नागरिकता डायरेक्ट मिळाली। त्याला त्यासाठी काही वेगळी प्रोसेस करायची गरज नव्हती। आणि जर समजा तो व्यक्ती या तारखेनंतर भारतात आला तर त्या व्यक्तीला आधी भारतामध्ये 6 महिने राहावं लागेल आणि त्यानंतर नोंदणी करून
त्याला भारताची नागरिकता मिळेल. तर अशा प्रकारे पाकिस्तानमधून भारतात आलेल्यांना नागरिकता मिळाली. कलम 7 मध्ये जे लोक भारतामधून पाकिस्तानमध्ये गेले आणि पाकिस्तानमधून पुन्हा भारतात वापस आले अशा लोकांच्या नागरिकतेबद्दल दिलंय. समजा संबंधित व्यक्ती 1 मार्च 1947 यानंतर पाकिस्तानमध्ये गेला, तर अशा व्यक्तीची नागरिकता ही रद्द केली जाते. पण तो व्यक्ती पाकिस्तानमधून पुन्हा भारतात परतला, तर अशा वेळेस त्याला 6 महिने भारतामध्ये राहावं लागेल आणि त्यानंतर अर्ज करून नोंदणीद्वारे त्याला भारताची नागरिकता दिली जाईल. कलम 8 हे अविभाजित भारताबाहेर राहणारे जे भारतीय वंशाचे लोक आहेत यांच्या नागरिकतेबद्दल माहिती देतं. या कलमनुसार संबंधित व्यक्ती स्वतः किंवा त्याचे पालक म्हणजे आई वडील या दोघांपैकी कोणी एक किंवा आजी आजोबा यांच्यापैकी कोणी एक जर अविभाजित भारतामध्ये जन्मलेला असेल तर अशा व्यक्तीस तो ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या भारतीय दूतावासात नोंदणी करून त्याला भारताची नागरिकता मिळू शकते. कलम 9 नुसार जर एखादा व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिकता स्वीकारत असेल तर अशा केसमध्ये संबंधित व्यक्तीची भारतीय नागरिकता ही रद्द केली जाते. कलम 9 नुसार आपण म्हणू शकतो की भारत दुहेरी नागरिकता मानत नाही. यावर प्रश्नही येऊ शकतो. कलम 10 नुसार कलम 5 ते 9 या अंतर्गत ज्या व्यक्तींना भारतीय नागरिकता मिळाली आहे अशा व्यक्तींची नागरिकता भविष्यातही कायम असेल. आणि कलम 11 नुसार भारताच्या संसदेला नागरिकतेबद्दल कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आणि याच अधिकाराचा वापर करून 1955 मध्ये नागरिकत्व अधिनियम पास करण्यात आला. या कायद्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बघू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 5 ते 11 हे आर्टिकल बघितले. आय होप तुम्हाला समजले असतील.